काही एकत्रितरित्या पुढे वाटचाल करणारे की काही विभागणी यामध्ये आमची बैठकच झाली आहे. बैठक होईल या 2-4 दिवसात. नव्वद जागांपैकी ओबीसीना ज्या 90 जागा होत्या त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडे ओबीसी गट पूर्ण गेलेला आहे असं वाटत नाही का? मी त्याचा अभ्यास नाही केला अजून प्रत्येक वर्षासमोर. पवारसाहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवारसाहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. माझ्या कानावर काय आली चर्चाच आहे म्हणून तर सांगतोय मी. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता. मला काही फारसा वाटत नाही. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसण्याची पहिलीच वेळ आहे. कसं बघता तुम्ही? पहिलीच वेळ नाही. 1980 साली सुरुवाती झाली, 2-3दा झाली. पण नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनू शकत होते. आता ती पद्धत बंद झाली. तुम्हाला आठवत असेल, एकदा एका वर्षी मी होतो, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मृणाल गोरे होत्या, तिसऱ्या वर्षी आमचे मालेगावचे काय नाव त्यांचं मिळालं ते होते. साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंत नगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला, असा काही किस्सा आहे का तो आम्हाला ऐकायला मिळेल? अशी वेळ त्यांच्यासमोर कधी आली नाही. ते स्वतः विरोधी पक्ष नेता होते शेवटी. आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं बोलत आहे. शेवटचा प्रश्न, काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला? अभिप्रेत असणारं राजकारण घडत आहे का किंवा महाराष्ट्र त्या दिशेने जातोय काय आता तुमचा सल्ला असणार आहे? असं की अजून सरकार सुद्धा बनलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या की अख्यात आणि अपेक्षा करायचे काही योग्य नाही. त्यांना संधी तर द्यावीच लागेल. आणि त्यांच्या गव्हर्नमेंटची रचना काय, गव्हर्नमेंटच्या फळाची काय, हे कळेल पुढच्या 1 महिना 15 दिवस. त्याच्यानंतर भाष्य करू. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आताच्या कालच्या निकालात? पॉईंट असं आहे की एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होणार नाही. पण आम्हा लोकांचा प्रयत्न हवाच राहील. काही झालं तर महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे चांगलं राहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे, प्रगतीचा, विकासाच्या गती रस्त्याने जायचा, त्याच्यामध्ये कुठली कमतरता येऊ नये.